श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनत जातो. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही चिंता, भीती आणि वाईट विचारांमध्ये अडकून राहिलात, तर तुमचं मन दुसऱ्या दिवशीही तसंच अस्थिर आणि जड राहील. पण जर त्याच वेळी तुम्ही कृष्णांची वाणी ऐकली, त्यांचं प्रेम अनुभवलं आणि त्यांचे उपदेश मनात उतरवले, तर तुमचं मन अगदी हलकं, निर्मळ आणि शांत होईल. कल्पना करा, तुम्ही अंथरुणावर पडलेले आहात, डोळे मिटलेले आहेत. बाहेर चांदण्याची हलकीशी किरण खिडकीतून आत येत आहेत आणि तुमच्या कानात एक मधुर आवाज घुमतोय. हे अर्जुन, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त तुझं कर्म कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. हे शब्द जणू एका क्षणात तुमच्या मनाचं सगळं ओझं हलकं करतात. असं वाटतं की सर्व जग थांबलं आहे आणि फक्त तुम्ही आणि कृष्णांचे शब्द उरलेले आहेत. रात्री झोपण्यापूर्वी कृष्णांची शिकवण ऐकणं ही फक्त सवय नाही, तर ती एक साधना आहे. ही साधना तुमच्या आत अशी शक्ती निर्माण करते, जी दिवसभराच्या थकव्यापेक्षा खूप मोठी असते. ती तुमचे विचार शुद्ध करते, भीती दूर करते आणि आत्मविश्वास दुप्पट करते. अनेक लोक म्हणतात की त्यांना झोप येत नाही, कारण मनात हजारो विचार चालू असतात. पण जर तुम्ही झोपण्याआधी कृष्णांचे उपदेश ऐकले, तर तुमचे विचार स्थिर होतील. मन स्थिर झालं की झोपही गोड लागेल आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. श्रीकृष्णांची सर्वात मोठी शिकवण हीच आहे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल. हा विश्वास रात्री ऐकणं आणि झोपण्यापूर्वी मनात पुन्हा पुन्हा म्हणणं तुमची भीती संपवते. कारण झोपण्याआधी जर तुमचं मन शांत आणि संतुलित असेल, तर तुमचं जीवनही तसंच होऊ लागतं. तुम्ही कृष्णाच्या गोष्टी ऐकत ऐकत जाणवाल की ते फक्त महाभारतातील अर्जुनाशीच नाही, तर थेट तुमच्याशी बोलत आहेत. ते म्हणतात, तू फक्त माझं नाव मनात ठेव. मी प्रत्येक संकटात तुझा हात धरून उभा राहील. हे ऐकताच तुमच्या मनाचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने भरून जातो. रात्र हीच सर्वोत्तम वेळ असते, कारण त्यावेळी तुम्ही कृष्णांची वाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय, कोणत्याही गोंधळाशिवाय थेट हृदयात उतरवू शकतात. दिवसभर काम, लोभ, जबाबदाऱ्या आणि धावपळ ह्या असतात, पण रात्री मन जणू म्हणतं, आता मला माझ्या प्रभूंशी भेटू द्या. जेव्हा रात्र गडद होते आणि आकाशात तारे चमकतात, तेव्हा एक गूढ शांतता वातावरणात पसरते. हाच तो क्षण असतो जेव्हा आत्मा सर्वात जास्त ग्रहणशील असतो. अशा वेळी जर तुमच्या कानात कृष्णांची शिकवण घुमत असेल, तर ते फक्त ऐकणं नसतं, ती आत्म्याची शुद्धी असते. कृष्णांची वाणी तुमच्या आत साचलेले दुःख, भीती, निराशा आणि ओझं हळूहळू दूर करते. ती तुम्हाला आठवण करून देते की जीवनातील प्रत्येक क्षण एका योजनेनुसार घडतो आहे आणि त्या योजनेचा निर्माता स्वतः तोच आहे, जो तुम्हाला ऐकतो, पाहतो आणि प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत असतो. रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही हा अनुभव घेऊ शकलात,
तर तुमच्या सर्व चिंता त्याच क्षणी वितळू लागतात. विचार करा, दिवसभरात किती वेळा तुमचं मन डगमगतं. कधी एखादी गोष्ट मनाला लागते, कधी कोणाचं वागणं त्रास देतं, कधी भविष्याची चिंता सतावते. हे सगळं मनात धुळीसारखं साचतं आणि तुमचा अंतर्गत प्रकाश कमी करतं. पण जेव्हा तुम्ही रात्री कृष्णाची वाणी ऐकता, त्यांचं नाव घेता, त्यांच्या लीला आणि गीतेचे उपदेश मनात साठवता, तेव्हा ती सगळी धूळ साफ होते. मन पुन्हा तेजस्वी होतं, आत्मा पुन्हा हलका होतो. हे अर्जुन, तू फक्त तुझं कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. जर तुम्ही हे वाक्य दररोज रात्री ऐकत झोपलात, तर हळूहळू ते तुमच्या स्वभावाचा भाग बनू लागते. तुम्हाला जाणवेल की दिवसभरातही तुम्ही परिणामाची चिंता कमी करू लागलात आणि तुमचं लक्ष फक्त तुमचं काम पूर्ण निष्ठेने करण्यावर केंद्रित होत आहे. हीच खरी शांती आहे. रात्री झोपण्यापूर्वी कृष्णांच्या शिकवणी ऐकण्याचा आणखी एक चमत्कारी परिणाम आहे. तो तुमच्या अवचेतन मनाला पुन्हा तयार करतो. दिवसभरात जे नकारात्मक विचार तुमच्या मनात साचतात, ते झोपेतही तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण जर झोपण्याआधी कृष्णांचे शब्द तुमच्या मनात घुमत असतील, तर तुमची स्वप्ने सुद्धा पवित्र होतात. तुम्ही झोपेतही त्यांची उपस्थिती अनुभवतात आणि जाग आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. ही फक्त एक आध्यात्मिक सवय नाही, तर एक मानसिक औषध आहे. जसं शरीरासाठी औषध आजार बरा करतं, तसंच आत्म्यासाठी कृष्णांची वाणी मनातील अशांती दूर करते. फरक इतकाच, ही औषधं गोड आहे, शांतता देणारी आहे आणि तिचा परिणाम आयुष्यभर टिकतो. अनेकदा लोक दिवसभराच्या समस्या बिछाण्यावरही घेऊन येतात, पण कृष्ण म्हणतात, जे झालं ते निघून गेलं, जे येणार आहे त्याची चिंता करू नकोस. वर्तमानात राहा, कारण हाच क्षण तुझा आहे. जेव्हा तुम्ही रात्री हे ऐकता, तेव्हा तुमचं मन भूतकाळाच्या पश्चातापातून आणि भविष्याच्या भीतीतून मुक्त होतं. तुम्ही अगदी शांत झोपता, जसं एखादं मूल आईच्या कुशीत निवांत झोपतं. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, रात्रीचा हा वेळ तुम्हाला कृष्णांशी एक गाढ मैत्री करण्याची संधी देतो. तुम्ही त्यांच्याशी मनमोकळं बोलू शकता, तुमच्या तक्रारी सांगू शकता, कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्हाला माहीत असतं, ते ऐकत आहेत, समजून घेत आहेत. हळूहळू ही सवय तुमच्या आयुष्याचा भाग बनेल. तुम्हाला जाणवेल की जसं रात्री होते, तसंच तुमचं मन आपोआप कृष्णांकडे धाव घेतं. दिवसभराची लढाई कितीही कठीण असो, पण जसं तुम्ही त्यांची वाणी ऐकता, सगळं शांत होतं. जेव्हा रात्र पूर्ण शांततेत बुडते, तेव्हा माणसाच्या आतल्या सर्वात खोल भावना जागृत होतात. हाच तो क्षण असतो जेव्हा हृदयाची धडधडही स्पष्ट ऐकू येते आणि मनातील गोंधळही. पण जर त्यावेळी तुम्ही कृष्णाचे शब्द ऐकण्याचा मार्ग निवडला, तर तो गोंधळ हळूहळू कमी होतो, जणू एखादी मधुर बासुरी वाजू लागले. आपल्या सुरांमध्ये सामावून दूर घेऊन जाते. रात्री झोपण्यापूर्वी कृष्णांची शिकवण ऐकणं म्हणजे फक्त ज्ञान मिळवणं नाही, तर आपल्या आयुष्याच्या अंधारात एक दीप प्रज्वलित करण्यासारखं आहे.
दिवसभराचा थकवा, चिंता, ताण सगळं त्या दीपाच्या प्रकाशात वितळून जातं. कृष्णांची वाणी तुम्हाला हे जाणवून देते की परिस्थिती कितीही कठीण असो तरी कोणीतरी आहे जो तुमचा हात धरून उभा आहे आणि कधीच तुम्हाला पडू देणार नाही. ते म्हणतात, जर तू माझा आहेस तर तुला कशाची भीती, आणि जर तू माझा नाहीस तर तुला कशाची अपेक्षा. हे शब्द ऐकताच मनात एक विलक्षण स्थिरता निर्माण होते. असं वाटतं की जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा हे शब्द तुमच्या कानात पडतात तेव्हा तुमचं मन सर्व अनिश्चिततेच्या ओझ्यातून मुक्त होतं. विचार करा, दिवसभरात तुम्ही किती वेळा स्वतःशीच लढत असता. कधी अपयशाची भीती, कधी आपल्यांची नाराजी, कधी पैशांची चिंता, कधी भविष्याची अनिश्चितता. पण जेव्हा तुम्ही रात्री कृष्णाला ऐकता तेव्हा तुम्हाला जाणवतं की या सगळ्या लढाया खरं तर तुमच्या नाहीत, तर त्या परमशक्तीच्या योजनेचा एक भाग आहे. आणि जर योजना त्याची असेल तर तिचा शेवटही नक्कीच शुभच असेल. श्रीकृष्ण यांची सर्वात मोठी विशेष म्हणजे ते तुम्हाला दोषी वाटू देत नाहीत. ते तुम्हाला जसे आहात तसेच स्वीकारतात, तुमच्या चुका, तुमच्या कमतरता यांसह. रात्री त्यांच्या गोष्टी ऐकत असताना तुम्हाला हळूहळू समजू लागते की जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला माफ करणे आणि पुढे जाणे. हाच संदेश कृष्णांनी अर्जुनालाही दिला होता जेव्हा युद्धभूमीवर तो भीती आणि मोहाने भरून गेला होता. रात्र खास असते कारण त्यावेळी तुमचं मन सर्वात जास्त उघड असतं. दिवसभर जगाच्या गोष्टी, काम आणि जबाबदाऱ्या तुम्हाला बांधून ठेवतात. पण रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा तुमचं मन एकटं राहतं. आणि हाच एकांत तुम्हाला स्वतःशी आणि कृष्णांशी जोडतो. म्हणूनच जे लोक रात्री कृष्णांच्या शिकवण ऐकतात त्यांच्या आत हळूहळू एक अद्भुत आत्मबल निर्माण होतं. रात्री झोपण्यापूर्वी कृष्णांची शिकवण ऐकणं तुम्हाला हेही शिकवतं की तुमचं जीवन तुमच्या हातात नाही, तर त्या परमशक्तीच्या हातात आहे, जी संपूर्ण विश्व चालवते. आणि जर त्याने हे विश्व इतक्या सुंदर संतुलनाने निर्माण केलं आहे तर तो तुमचं जीवनही नक्कीच सांभाळेल. तुम्हाला फक्त तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. हळूहळू ही सवय पक्की होत गेली की तुम्हाला जाणवेल, सकाळी उठताच तुमचं मन हलकं आणि उत्साही असतं. तुम्ही दिवसाची सुरुवात हसत करता कारण मागच्या रात्री कृष्णांनी तुमच्या मनाचं ओझं स्वतःकडे घेतलेलं असतं. ही स्मित फक्त चेहऱ्यावर नसते, ती आत्म्यात असते. आणि हाच खरा आनंद, हीच खरी शांती. एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुमचं जीवन आधीसारखं राहिलेलं नाही. ज्या गोष्टी आधी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता तितक्या परिणाम करत नाहीत. ज्या भीती तुमचे निर्णय थांबत होत्या त्यांच्यावर तुम्ही आता हसू शकतात. हे सगळं फक्त यासाठी कारण तुम्ही तुमच्या रात्रीतील काही क्षण कृष्णांना अर्पण केले. दिवसभराच्या धावपळीत माणूस स्वतःच्या आतल्या शांततेपासून खूप दूर जातो. हे त्याला तेव्हाच जाणवतं जेव्हा मन अस्वस्थ होतं. सकाळी उठताच मोबाईल, काम, जबाबदाऱ्या, लोकांची बोलणी आणि या सगळ्यात स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायलाच वेळच मिळत नाही. पण जर तुम्ही दररोज दिवसातून एकदाही कृष्णांची शिकवण ऐकली तर ती जणू तुमच्या आत नवीन जीवन फुकते. श्रीकृष्णांची वाणी फक्त शब्द नाहीत,
ती जीवनाचं मार्गदर्शन आहे. भगवद्गीतेमध्ये त्यांनी जे सांगितलं ते फक्त अर्जुनासाठी नव्हतं, तर प्रत्येक माणसासाठी होतं. तुमच्यासाठीही दिवसातून एकदा त्यांच्या गोष्टी ऐकणं म्हणजे आपल्या मनाला रोज स्वच्छ करणं. जसं आपण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी रोज स्नान करतो, तसंच मन पवित्र ठेवण्यासाठी कृष्णांच्या उपदेशांचं स्नान आवश्यक आहे. विचार करा, दिवसभरात किती वेळा तुम्ही तणावात जातात. कधी कामाचा दबाव, कधी कोणाचं वाईट वागणं, कधी भविष्याची चिंता, कधी स्वतःच्या विचारांशी संघर्ष. अशा वेळी जर दिवसातील एखाद्या क्षणी तुम्ही थांबलात आणि कृष्णांची वाणी ऐकली, त्यांची शिकवण मनात उतरवली, तर जणू कुणीतरी तुमच्या मनावर थंड पाण्याचा शिडकाव केला असं वाटेल. कृष्ण म्हणतात, ज्याच्याकडे विश्वास आहे त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. दिवसातून एकदा हे ऐकणं तुम्हाला धैर्य देतं. तुम्हाला जाणवतं की परिस्थिती कितीही कठीण असो, जर तुमचा विश्वास अटळ असेल तर तुम्ही ती बदलू शकता. हा विश्वास फक्त शब्दांनी येत नाही, तो रोज कृष्णांची शिकवण मनात बसवली की तयार होतो. कृष्णांची सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे ते आपल्याला फक्त धार्मिक गोष्टी शिकवत नाहीत, तर जीवन जगण्याची कलाही शिकवतात. ते शिकवतात, अपयशात तुटू नका, यशामध्ये अहंकार ठेवू नका, नात्यांमध्ये प्रेम ठेवा, निर्णय घेताना संयम ठेवा. हेच खरं शहाणपण आहे. आणि जर तुम्ही दिवसातून एकदा हे ऐकलं तर ते हळूहळू तुमच्या स्वभावाचा भाग बनतं. दिवसातून एकदा कृष्णांना ऐकणं तुम्हाला तुमच्या चुका घाबरण्याऐवजी त्यातून शिकायला शिकवतं. श्रीकृष्ण आपल्याला हे समजवतात की खरी हार तेव्हाच होते जेव्हा आपण प्रयत्न करणं थांबवतो, आणि खरा विजय तेव्हाच मिळतो जेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीत आपलं कर्म करत राहतो. जेव्हा दिवसाच्या मध्यभागी थकवा तुम्हाला वेढून टाकतो, तेव्हा तुम्हाला वाटतं आता पुढे काहीच होणार नाही, तेव्हाच कृष्णांची ही हाक ऐका. उठा, जागा आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे ऐकताच तुमच्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला जाणवतं की थकवा फक्त शरीराचा होता, आत्मा अजूनही मजबूत आहे. हळूहळू ही सवय तुम्हाला बदलू लागते. तुम्ही अनुभवता की आता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर त्रास घेत नाही. लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा तुमच्यावर कमी परिणाम होतो. तुमचे निर्णय आता घाईत नाही तर समजूतदारपणे घेतले जातात. हा बदल शांतपणे घडतो, पण त्याचा परिणाम खूप खोलवर असतो. दिवसातून एकदा कृष्णांची शिकवण ऐकणं तुम्हाला स्वतःशी जोडतं, जे तुम्हाला आठवण करून देतं की तुम्ही फक्त शरीर नाही, तुम्ही एक आत्मा आहात. आणि ही आत्मा अनंत, अजर आणि अमर आहे. जेव्हा ही जाणीव तुमच्या आत रुजते, तेव्हा जगातील कोणतीही समस्या तुम्हाला डगमगीत करू शकत नाही. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रोज दिवसातून एकदा कृष्णांना ऐकता, तेव्हा तुम्हाला वाटू लागतं की ते फक्त भगवद्गीताचे वक्ते नाहीत, तर तुमचे स्वतःचे मित्र आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या गोष्टी फक्त कानांमध्ये नाही, तर थेट हृदयात उतरतात. जेव्हा दिवसा ऊन प्रखर होतं आणि जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर जड वाटू लागतं, तेव्हा मनही थकायला लागतं. अशा वेळी जर तुम्ही काही मिनिटांसाठी थांबून कृष्णांची शिकवण ऐकली, तर ती तुमच्या मनासाठी थंड वाऱ्याच्या झुळकीसारखी ठरते. ही झुळूक तुमचा थकवा दूर करते आणि
तुमच्यात नवचैतन्य भरते, ज्यामुळे तुम्ही उरलेला दिवस अधिक ताकदीने जगू शकता. कृष्णांची वाणी काळाच्या मर्यादेत अडकलेली नाही. गीतेत जे सांगितले गेलं ते हजारो वर्षापूर्वीही खरं होतं आणि आजही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा ते म्हणतात, फळाची चिंता करू नकोस, फक्त कर्म करत राहा, ते फक्त युद्धभूमीपुरतं मर्यादित नाही, ते तुमच्या दैनंदिन जीवनालाही लागू होतं. दिवसातून एकदा हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवतं की प्रत्येक परिणामाचं ओझं स्वतःवर घेऊ नये. कारण जेव्हा तुम्ही तुमचं काम पूर्ण निष्ठेने करता, तेव्हा बाकी सगळं आपोआप सुरळीत होतं. आणि अनेकदा दिवसभर छोट्या छोट्या गोष्टींवर ताण घेतो. कोणीतरी काही बोललं, एखादं काम उशिरा झालं किंवा एखाद्या योजनेत अडथळा आला आणि आपण आतून अस्वस्थ होत राहतो. पण अशा वेळी जर तुम्ही कृष्णांची ही शिकवण ऐकली, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल, तर तुमच्या मनात एक अद्भुत शांतता निर्माण होते. हे वाक्य तुम्हाला समजावतं की प्रत्येक घटना एका मोठ्या उद्देशाचा भाग आहे, जो कदाचित तुम्हाला आत्ता दिसत नाही, पण वेळेनुसार सगळं स्पष्ट होईल. दिवसातून एकदा कृष्णांना ऐकणं म्हणजे तुमच्या मनाला एक थांबा देणं आहे. हा थांबा तुम्हाला आयुष्याच्या वेगात हरवण्यापासून वाचवतो. कारण वेगात धावताना आपण अनेकदा विसरतो आपण का चाललो आहोत आणि कुठे चाललो आहोत. पण कृष्णांची शिकवण तुम्हाला आठवण करून देते की तुमचं प्रत्येक पाऊल एका उद्देशासाठी आहे आणि तो उद्देश फक्त भौतिक यश नाही, तर आत्मिक उन्नती आहे. कृष्णांची शिकवण तुमच्यातील भीती हळूहळू दूर करते. जेव्हा तुम्ही ऐकता, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तेव्हा तुम्हाला जाणवतं की कोणत्याही परिस्थितीत असो, तुम्ही एकटे नाहीत. हा अनुभव इतका खोल असतो की तुमचे निर्णय आता भीतीवर नाही, तर विश्वासावर आधारित असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, दिवसातून एकदा कृष्णांची वाणी ऐकल्याने तुमच्या नातेसंबंधामध्येही हळूहळू बदल होऊ लागतो. श्रीकृष्ण यांच्या शिकवणी तुम्हाला हे शिकवतात की समोरचा माणूस जसा आहे तसाच त्याला स्वीकारा. जसं त्यांनी अर्जुनला समजावलं, युद्धसुद्धा धर्मासाठी असू शकतं, पण त्यात द्वेष नसावा. ही शिकवण आपल्याला सांगते की मतभेद असू शकतात, पण मनात कटुता नसावी. हळूहळू तुम्हाला जाणवेल की ही सवय फक्त काही मिनिटांचा सराव नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी शक्ती आहे. जिथे आधी तुम्ही तणावात घाबरत होतात, तिथे आता तुम्ही स्थिर राहता. जिथे आधी अपयश तुम्हाला तोडत होतं, तिथे आता तुम्ही त्यातून शिकून अधिक मजबूत होता. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, एकदा ही सवय लागली की तुमचं मनच तुम्हाला आठवण करून देईल, आता कृष्णांना भेटण्याची वेळ झाली आहे. हा वेळ तुमच्या दिवसातील सर्वात प्रिय क्षण बनेल. कारण हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या मित्रासोबत, मार्गदर्शकासोबत आणि रक्षकासोबत वेळ घालवता. दिवसातून एकदा श्रीकृष्णांची शिकवण ऐकणं ही फक्त सवय राहत नाही, ती एक जीवनशैली बनते. सुरुवातीला हे फक्त साधं ऐकणं वाटेल, पण हळूहळू ते तुमच्या व्यक्तिमत्वाच्या खोलवर जाऊन बसतं. जसं एखाद्या झाडाला रोज पाणी दिलं तर ते हळूहळू मजबूत होतं, तसंच ही सवय तुमच्यात स्थिरता, संयम आणि आत्मविश्वासाचं झाड उभं करतं. विचार करा, जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर उभा होता, तेव्हा त्याच्यासमोर फक्त शत्रू नव्हते, तर त्याचे स्वतःचे लोकही होते. त्याचं मन विचलित होतं, डोळ्यात संभ्रम आणि आत्म्यात भीती होती. अशा वेळी
कृष्णाने त्याला जे ज्ञान दिलं त्याने फक्त युद्धाची दिशा बदलली नाही, तर अर्जुनाचं संपूर्ण जीवनच बदललं. तसंच तुमच्या आयुष्यातही दररोज छोटे मोठे युद्ध चालू असतात. कधी कामाचा ताण, कधी नात्यांमधील गैरसमज, कधी भविष्याची चिंता. आणि अशा प्रत्येक संघर्षात कृष्णांची शिकवण तुमच्यासाठी तशीच ठरू शकते जशी अर्जुनासाठी ठरली. दिवसातून एकदा जेव्हा तुम्ही ऐकता की आपल्या धर्माचं पालन करणं हेच सर्वात मोठं कर्तव्य आहे, तेव्हा तुम्हाला आठवतं की कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तव्यापासून पडू नये. कारण पडून गेल्याने समस्या संपत नाहीत, त्यांचा सामना केल्याने आपण अधिक मजबूत होतो. कृष्णांची आणखीन एक अद्भुत शिकवण आहे, आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही. दिवसातून एकदा हे ऐकल्यावर तुम्ही जीवनातील सर्वात मोठ्या भीतीपासून म्हणजे मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होता. तुम्हाला समजतं की आपण फक्त या शरीरापुरते मर्यादित नाही, आपण त्यापेक्षा खूप मोठे आहोत. हे शरीर म्हणजे फक्त एक वस्त्र आहे जे वेळ आल्यावर बदलावंच लागतं. जेव्हा ही समज तुमच्या आत खोलवर बसते तेव्हा तुमचे निर्णय भीतीवर नाही तर सत्यावर आधारित होतात. जेव्हा दिवसाच्या मध्यभागी तुमचं मन विचलित होऊ लागतं, जेव्हा वाटतं की आता काही शक्य नाही, तेव्हा कृष्णांची ही वाणी ऐका. उठ अर्जुना, युद्ध कर. इथलं युद्ध म्हणजे फक्त शस्त्रांचं नाही, तर तुमच्या आळसाशी, भीतीशी आणि नकारात्मक विचारांशी लढणं आहे. हे वाक्य तुमच्यात एक ठिणगी पेटवतं, जी हळूहळू ज्वाळा बनते आणि तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देते. दिवसातून एकदा कृष्णांची शिकवण ऐकल्याने तुमच्या मनातील तक्रारीही कमी होतात. कारण जेव्हा तुम्ही ऐकता जे मिळालं आहे ते तुमच्या कर्माचं फळ आहे, तेव्हा तुम्हाला समजतं की तक्रार करून काही बदलणार नाही. बदल फक्त आपल्या कर्मांमध्ये बदल केल्याने येतो. ही विचारसरणी तुम्हाला इतरांना दोष देण्यापासून थांबवते आणि स्वतःला सुधारण्याच्या मार्गावर नेते. हळूहळू जसं ही सवय वाढत जाते तसं तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक नैसर्गिक शांतता येऊ लागते. जिथे आधी छोटासा त्रास तुम्हाला अस्थिर करायचा, तिथे आता तुम्ही हसून म्हणाल, हेही ठीक आहे. हा विश्वास तुमच्यात निर्माण होतो कृष्णांच्या कृपेने. आणि बघा, जेव्हा दिवसातील हा एक क्षण तुमचा सर्वात आवडता क्षण बनेल, तेव्हा तुम्हाला वाटेल की हा क्षण अजून थोडा लांब चालावा. तो संपलाच नाही पाहिजे. तुमचं मन म्हणेल, थोडं अजून ऐकूया, थोडा वेळ अजून कृष्णासोबत राहूया. हाच तो बंध आहे जो तुम्हाला आयुष्यभर आधार देतो. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी दिवसातून एकदा कृष्णांची शिकवण ऐकणं म्हणजे तुमच्या मनासाठी जसं कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडतो तसं आहे. हा पाऊस फक्त थंडावा देत नाही, तर आतली कठोरता सुद्धा मऊ करतो. हळूहळू तुमच्या विचारांची माती इतकी सुपीक होते की त्यात फक्त चांगले आणि सकारात्मक विचार उगवू लागतात. कृष्ण फक्त युद्धभूमीवर अर्जुनाला उपदेश करणारे नव्हते, तर प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करणारे खरे मित्र होते. ते हसत हसत सत्य सांगायचे, कठोर शब्दांशिवाय मनात उतरायचे. ते सत्याचा सामना करून देतात, पण अशा प्रकारे की आपण घाबरत नाही, तर जागे होतो. दिवसातून एकदा त्यांची वाणी ऐकणं म्हणजे आपल्या सर्वात प्रामाणिक मित्राशी भेट घेणं आहे. कृष्ण म्हणतात, मनावर ताबा मिळवा, तेच तुमचं सर्वात चांगला मित्र आहे. पण जर मन ताब्यात नसेल तर तेच तुमचं सर्वात मोठं शत्रू बनतं.
ही शिकवण ऐकून तुम्हाला कळतं की खरी लढाई बाहेरच्या लोकांशी नाही, तर आपल्या आतल्या भटकणाऱ्या विचारांशी आहे. जेव्हा हे समजतं तेव्हा तुमचं लक्ष बाहेरच्या समस्या बदलण्याऐवजी स्वतःच्या मनाला स्थिर करण्यावर जातं. दिवसातून एकदा फळाची इच्छा करू नका. हे ऐकणं म्हणजे लक्ष सोडून देणं नाही, तर आपल्या कर्माला इतकं श्रेष्ठ बनवणं आहे की परिणामाची चिंता मनाला अस्थिर करू शकत नाही. हा दृष्टिकोन अपयशाला अनुभवात बदलतो आणि यशाला अहंकारात बदलण्यापासून वाचवतो. विचार करा, जर तुम्ही दिवसातून एकदा हे ऐकलं की समभाव ठेवा, सुख असो वा दुःख, लाभ असो वा हानी, तर जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला डगमगीत करू शकतील का? ही संभवाची शक्तीच तुम्हाला गर्दीतही शांत ठेवते आणि संकटातही संतुलित ठेवते. कृष्णांची शिकवण तुमच्या नात्यांनाही अधिक गहन बनवते. जेव्हा तुम्ही ऐकता कर्म करा पण आसक्ती ठेवू नका, तेव्हा तुम्हाला प्रेम आणि मोह यातील फरक समजतो. मोह बंधन तयार करतो, प्रेम स्वातंत्र्य देते. ही शिकवण तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींवर निस्वार्थ प्रेम करायला आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला शिकवते. दिवसातून एकदा कृष्णांना ऐकणं तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत अर्थ शोधायला शिकवतं. जसं त्यांनी अर्जुनाला सांगितलं की युद्ध फक्त रक्तपात नाही, तर धर्माची रक्षा आहे, तसंच तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील अडचणींमागचा खोल अर्थ दिसू लागतो. ही समज तुमच्यात संयम निर्माण करते. हळूहळू ही सवय तुमच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली साधन बनते. पूर्वी जिथे तुम्ही दिवसाची सुरुवात किंवा शेवट मोबाईलच्या स्क्रीनने करत होतात, तिथे आता तुमचं मन म्हणेल, चला कृष्णांना ऐकूया, आणि हे ऐकणं तुमचा विचार करण्याचा मार्ग बदलते, तुमचे निर्णय बदलते आणि शेवटी तुमचं संपूर्ण आयुष्यही बदलते. कारण कृष्णांची शिकवण फक्त आजसाठी नाही, ती उद्यालाही उजळवते. हे जीवन एक क्षणिक प्रवास आहे आणि या प्रवासात तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा खजिना म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचं मन. वेळ एकदा निघून गेला की परत येत नाही, आणि मन जर अस्थिर झालं तर जीवनातील सुंदर क्षणसुद्धा ओझ्यासारखे वाटू लागतात. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, तुमच्या मनाला ज्ञानाने सिंचन करा, तुमचा वेळ चांगल्या कर्मांमध्ये गुंतवा आणि तुमचं जीवन सत्य, प्रेम आणि भक्तीने भरून टाका. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमचे स्वतःचे विचार आहेत. म्हणून मोठा विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा. कर्माचा हिशोब अगदी सोपा आहे. चांगलं कराल तर चांगलं मिळेल, वाईट कराल तर वाईटच मिळेल. जो मनुष्य बोलण्याची क्षमता असूनही श्री राधाकृष्णांचे नामस्मरण करत नाही, तो जणू मोक्षाची शिडी मिळूनही त्यावर चढण्याचा प्रयत्न करत नाही. दुःख सहन करणारा पुढे जाऊन सुखी होऊ शकतो, पण इतरांना दुःख देणारा कधीच सुखी होत नाही. स्वतःमध्ये करुणा ठेवा, आवेग नाही, कारण मेघांच्या पावसाने फुलं उमलतात. मित्रांनो, मला विश्वास आहे की या व्हिडिओमधून तुम्ही खूप काही शिकलात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. जय श्री राधे कृष्ण.